नमस्कार, मी सुवर्णा आणि माझ्या रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। तुम्ही इथे बघू शकता, चणा चाट म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी येते। अशी आपण चाट आज बनवणार आणि ही चाट कशी बनवायची तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता येथे मी भिजलेले हरभरे घेतलेले आहेत 1 वाटी। आता हे आपल्या कुकरमध्ये शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता शिजवून घेतलेले। येथे मी तेजपान, मसाला विलायची, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहेत फोडणीसाठी। एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे मोठ्या आकाराचा, एक कांदा कट केलेला आहे आणि आमचूर पावडर घेतलेले आहे 1 चमचाभर आणि कसुरी मेथी घेतलेली आहे आणि 2 ते 3 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथे मी चाट मसाला घेतलेला आहे। हा चाट मसाला आपल्याला खूप उपयोगी पडतो। आपल्या सर्वांच्या घरामध्ये हा मसाला असायला हवा। चला तर आता फोडणी घालूया। येथे तेलामध्ये 1 चमचा जिरे घातलेले आणि जो खडा मसाला आहे तो घालायचा आहे। हा मसाला तडतडला की यामध्ये मिरची घालूया। मिरची परतवून झाली की यामध्ये कसुरी मेथी घालून घेऊया आणि हे परतवून झालं की यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। येथे मी 1 ते 2 चमचे आमचूर पावडर घालतेय आणि लाल तिखट पावडर 1 चमचा आणि धनी पावडर घालूया 1 चमचाभर। हळद घालायची आहे पाव चमचा। हे सर्व मसाले छान असं मिक्स करून घेऊया आणि हे परतवून झाले की यामध्ये शिजलेले आपल्याला हरभरे घालायचे, चणे किंवा हरभरे घालूया आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचंय आणि या हरभऱ्यांमध्ये थोडंसं पाणी घालायचे शिजण्यासाठी। अर्धा कप किंवा अर्धा वाटी पाणी घालायचे आणि हे पूर्ण पाणी घट्ट होईपर्यंत आपण हे झाकून ठेवायचे 10 मिनिटं आणि मीडियम आचेवर ठेवायचे। आपली ही परफेक्ट अशी चाट किंवा भेळ तयार झालेली आहे, शिजलेली आहे तुम्ही बघू। आणि आता यावरती आपण थोडी सजावट करूया। येथे आता मी थोडासा कांदा आणि टोमॅटो घालणार आहे। मसाला विलायची काढून घेऊया। टोमॅटो घालायचा आहे, कांदा घालूया आणि कट केलेला आपण येथे एक पत्ता कोबी घालायची आहे। चाट मसाला घालायचा आहे चमचाभर आणि गरम खाण्यासाठी तयार आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करायचे, जास्तीत जास्त शेअर करा। यावर परत एकदा सजावट करूया। कांदा घालायचा आहे, टोमॅटो घालूया आणि बारीक कट केलेली पत्ता कोबी घालायची। तर या प्रकारे आपला चणा चाट तयार आहे, भेळ तयार आहे। तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही भेळ कशी वाटली, चाट कसं वाटलं तर। आणि सर्वात महत्त्वाचं नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत मस्त छान खा, खुश रहा। तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।